ठेवायचं आणि जे लक्ष्य आहे ना तुमचं ते लक्ष्यावरती लक्ष कायम ठेवायचं आहे. वा वा वा, टाळ्यांचा गजर चारी बाजून आलाय. नीरज नीरज होते भाई आणि कलवा आहेत. नीरज काय फिल्डिंग आणि नीरज याच गोष्टी. एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्या नीरजच्या या कळवाच्या झेलसाठी. टाळ्यांचा गजर आलाय. तुकाराम, हा चेंडू आपण बघितला असेल रिप्ले मध्ये बघा, कदाचित तो चेंडू बघितला तर टकल्याला पहिला लागला आणि त्याच्यानंतर कलव्याच्या टकल्याला लागून तो चेंडू आतमध्ये गेला आणि तो झेल टिपला गेलाय. वॉट अ कॅच, वॉट अ कॅच. जबरदस्त झेल आहे, जबरदस्त झेल पाहायला मिळतोय. पहिल्याच आपण बघूया काय घडलं होतं. रिप्लेच्या माध्यमातून डीबीएन देखील दाखवते. चेंडू बराच वर 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 राहिला होता. बघायचंय हाताने उडवलाय की तो चेंडू बघायचंय टकल्याला थोडासा लागलाय, परंतु कुठेतरी लागलाय नक्कीच, नो डाऊट. नाही कुठे लागलाय ते माहिती नाही. त्या कळवाच्या हाताला लागलाय, डोक्याला लागला माहिती नाही, पण प्रतिस्पर्ध्याच्या जिवारी लागलाय. हा असा झेल टिपलाय. झेल टिपणं फार महत्वाचं होतं. झेल टिपला गेलेला आहे हे इम्पॉर्टंट आहे. परंतु काय मॅच सुरू आहे, दोन्ही संघ तुल्यमान आहेत. एका बाजूने रायगडचा संघ आहे, दुसऱ्या बाजूने बघितलं निव्या स्पोर्ट्सचा संघ आहे. एका बाजूने निव्या स्पोर्ट्सचा संघ आहे, दुसऱ्या बाजूने रायगडचा तो संघ आहे. काय झेल टिपलाय. तिसरं पंच देखील पाहण्याचा त्याच करता प्रयत्न करतो ते, कारण कुठलाही डाऊट्स किंवा राहू नये. पण इट्स अ सेफ जबरदस्त अप्रतिम कॅच. या स्पर्धेमध्ये फार उच्च दर्जाची आपण क्षेत्ररक्षण पाहिलेले आहेत, पण मला वाटलं वन ऑफ द ग्रेटेस्ट या संपूर्ण स्पर्धेतला सर्वात बेस्ट. आणि फक्त बेस्ट यासाठी नाही आहे का झेल टिपलाय, अंडर प्रेशर, अंडर क्रुशियल मोमेंट. हा दबाव होता, सेमीफायनलचा दबाव आहे, प्रेशर आहे, आणि या दबावाखाली हा टिपलेला सर्वोत्तम झेल होता. म्हणजे कॅच ऑफ द टुर्नामेंट आपण हा म्हणू शकतो. आणि त्याच्यानंतर अजून एक आठवण आहे, याच रिजनमध्ये याच क्षेत्रामध्ये अर्नाळ्याचे ते दोन क्षेत्र अशा पद्धतीचं बघितलं आपण, ते क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला भेटलं होतं. 2019 तुम्ही आठवण करता, ज्यावेळेला विनायक भोईर, मंदार भोईर तिथे धावले होते आणि त्यावेळेला ते फील्ड केलं गेलं होतं. काय ते त्या जागेमध्येच काय का काय भाई, जैसे शिवाजी साटम कहते हैं ना सीआयडी में, कुछ तो गडबड है भाई, वहा कुछ तो गडबड आहे, तसा आहे. पण नीरज हा खेळाडू कुठला आहे सर्वांना माहिती आहे. नीरज कळवा आपल्याच या परिसरातला, आणि नीरजला याच फिल्डिंगसाठी ओळखलं जातं. म्हणजे कोणी नीरज सांगितलं ना तर कोणाच्याही लक्षात येणार नाही, पण कळवा सांगितलं तर लक्षात येईल. आणि काय अप्रतिम झेल झालाय. हा कळव्याचा क्षेत्ररक्षक नाही आहे, हा धानीवचा क्षेत्ररक्षक आहे, लक्षात ठेवता. वॉर्ड ऑफ फिल्डिंग, ब्युटिफुल फिल्डिंग. म्हणजे धानीवचे सितारे विश्वनाथ जाधवला आपण बघितलंय, कलव्याला देखील आपण बघितलंय, अप्रतिम, नो डाऊट. सामना संपलेला